शिवलीला अमृत कथासार अध्याय 10वा. शारदेची व्यथा व जगदंबेची कथा. आता पुरातन कालाची कथा सांगत आहे. पूर्वी अनंत देशात देवव्रत नावाचा राजा राहत होता. तो अतिशय ज्ञान संपन्न होता. त्याला शारदा नावाची एक सौंदर्यवान कन्या होती. ती उपवत झाल्यावर देवव्रताने तिचा विवाह केला. तिचा वर सौंदर्यवान, गुणवान, वेदज्ञानी आणि संपत्तीवान होता. राजसभेमध्ये त्याला खूप मान सन्मान होता. तो काही दिवस सासूरवाडीला राहिला. एके दिवशी स्नान संध्या करण्याकरता तो नगराजवळील नदीवर गेला. येताना खूप अंधकार झाला. त्या अंधारातून येताना त्याला एका विषारी सर्पाने दंश केला. त्यामुळे रस्त्यातच तो मृत्यू पावला. त्याच्या मृत्यूची बातमी गावात पसरली. शारदा आपल्या माता पित्यासह पळत पळत पतीकडे आली. पतीची अवस्था पाहून ती अपार शोक करू लागली. ती म्हणू लागली, माझे मनोगत आता मी कुणाला सांगू. माझे सर्व जीवनच संपून गेले. ती मोठमोठ्याने शोक करू लागली. तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळू लागले. दैवगतीसमोर कोणाचे काही चालत नाही. उत्तर कार्य करून देवव्रत शारदेसह आपल्या घरी आला. कालचक्र फिरत होते. दिवसामागून दिवस जात होते. एकदा घरातील सर्व मंडळी काही कामानिमित्त बाहेर गेली होती आणि विधवा शारदा एकटीच घरी होती. त्यावेळी नैध्रुव नावाचे ऋषी त्यांच्या घरी आले. ते आंधळे होते. शिष्यांनी त्यांना हात धरून आणले. शारदेने ऋषींचा योग्य तऱ्हेने आदर सत्कार केला. त्यांच्या चरणकमलांना वंदन केले. त्यावेळी त्यांनी आशीर्वाद दिला, तुझे सौभाग्य सतत वाढत राहो आणि अतिशय विद्वान असा सुपुत्र तुला हो. हा आशीर्वाद ऐकून शारदेचे डोळे पाण्याने भरून आले. ती ऋषींना म्हणाली, मी तर विधवा आहे, त्यामुळे हा आशीर्वाद खरा ठरणार नाही. नैध्रुव ऋषी म्हणाले, एकदा माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले आहेत ते खरे झालेच पाहिजेत. माझे तपसामर्थ्य मोठे आहे. माझ्या मुखातून प्रगटलेले शब्द खरे झाल्याशिवाय राहत नाहीत. असे बोलणे चालू असताना शारदेचे आई वडील, भाऊ वगैरे सर्वजण परत आले. त्यांना ही हकीकत कळली. ऋषींनी असा कसा आशीर्वाद दिला असे त्यांना वाटू लागले. ऋषींच्या समोर त्यांनी आपल्या मनातील शंका प्रगट केली. त्यावेळी नैध्रुव तपस्वी सांगू लागले, ऋषींचा आशीर्वाद कधी खोटा होत नाही. ते अंतःकरणापासून दिलेला पवित्र असा आशीर्वाद असतो. त्या आशीर्वादामुळे एका क्षणामध्ये रंकाचा राजा होतो किंवा शाप देऊन सर्व कुळाचा संहार होऊ शकतो. पूर्वी एका ब्राह्मणाच्या शापाने संपूर्ण यादव कुळ नष्ट झाले होते. नहुष राजा सर्प झाला होता. शुक्राची संपूर्ण संपत्ती क्रोधायमान झालेल्या ब्राह्मणीने शापवाणीने सागरामध्ये बुडविली होती. ब्रह्म विष्णू महेशाला देखील ब्राह्मण लोकांच्या शापाचे नेहमी भय वाटत असते. परीक्षित राजा देखील सर्पदंशाने भस्म झाला होता. जमदग्नी ऋषींच्या 4 पुत्रांनी त्यांची आज्ञा ऐकली नाही. त्यामुळे त्यांनी शाप देऊन त्यांना जळून भस्म केले होते. विप्राच्या शापामुळे पंडूराजाला राजाचे वैभव उपभोगता आले नाही. मृगराज शापाने सरडा बनला. अच्छिनंदाला क्षयरोग झाला. सूर्याच्या पुत्राचा दासीपुत्र झाला. हे जे सर्व घडले ते सर्व ऋषींच्या व ब्राह्मणांच्या शापामुळेच. ब्राह्मणांनी मनात आणले तर ते पाषाणाचा देव करू शकतील, रंकाचा राव बनवू शकतील. कोरड्या लाकडाला पालवी निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झालेले असते. ब्रह्मांड मोडून पुन्हा निर्माण करण्याचे सामर्थ्य ब्राह्मणांमध्ये असते. त्यामुळे माझे शब्द खोटे होणार नाहीत, हे पक्के लक्षात ठेव. नैध्रुव ऋषीने शारदेच्या घरी मुक्काम केला. तिला उमा महेश्वराचे व्रत करण्यास सांगितले. शास्त्रशुद्ध पद्धतीने षडाक्षर मंत्र दिला आणि रोज जप करण्याची आज्ञा केली. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे शारदेने उमा महेश्वराची शास्त्रशुद्ध स्थापना केली. शिवलिंग तयार केले. त्यावर पांढरे छत बांधले. 4 खांबांना फुलामाळांनी सजविले. मंदिरासमोर आणि घरासमोर विविध रांगोळ्या काढल्या. पांढऱ्या रंगाची वस्त्रे आणि सुवासिक फुले आणली. तांदळावरती घटाची स्थापना केली. उमा महेशाच्या सुवर्णमूर्ती तयार केल्या व त्यांची षोडशोपचारे पूजा केली. सवाष्णी बोलावल्या. त्यांना उत्तम भोजन दिले व दक्षिणा देऊन दान केले. सत्संगासाठी ती प्रवचन कीर्तनाचे श्रद्धेने श्रवण करत असे. ती सर्व काळ शिवनामाचा जप करीत असे. शिवशंकराचे ध्यान करीत असे. कर्पूर गौर, शुभ्र वस्त्रे परिधान केलेला, उत्तम अलंकार घातलेला, आपल्या जटेत गंगा धारण केलेला, चंद्राची कोर धारण केलेला, सर्वांगाला भस्म लावलेला, अतिशय तेजस्वी नेत्र असलेला, नीलकंठ असलेला, हातात अनेक आयुधे घेतलेला, त्रिशूल डमरू धारण केलेला असा सांब सदाशिव शारदा स्मरत होती. तिच्या डोळ्यांसमोर शिवशंकराची प्रतिमा सदैव विराजमान होती. शारदेने भवानीचे ध्यान डोळ्यांसमोर उभे केले. अतिशय सौंदर्यवान, नाना सुवासिक फुलांच्या माळा धारण करणारी, लांब काळेभोर केस असणारी, तेजस्वी सुडोल बांधा असणारी पार्वती माता शारदेच्या डोळ्यांसमोरून हालत नव्हती. पार्वतीचे चरण कमळ जेथे लागत होते तेथे लाल रंगाची कमळे उगवत होती. चंद्र सूर्यांचे तेज ओतून तिचे सौंदर्य बनविले होते. शुभ्र हंस एकाजवळ एक ओळीने बसावेत असे पार्वतीचे दात सुंदर दिसत होते. गळ्यातील हार चमचम चमकत होते. असा वेश धारण करणारी, आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करणारी, संपूर्ण विश्वाची आदिमाता
आदिपुरुषाचे ज्ञान ती पार्वती माता अतिशय शोभून दिसत होती. पार्वतीने कृतिका नक्षत्राप्रमाणे तेजस्वी आभूषणे कानात घातली होती. सुंदर कुंकू कपाळावर रेखाटले होते. तिच्या पायामध्ये झुमझुम वाजणारे पैंजण होते. अशा अप्रतिम रूपवान पार्वतीचे ध्यान शारदा नित्य नियमाने करत होती. पाहता पाहता 1 वर्ष निघून गेले. शारदा नित्य नियमित शास्त्रशुद्ध पद्धतीने व्रताचे पालन करीत होती. 1 वर्षानंतर नैध्रुवाने शारदेकडून व्रताचे उद्यापन करून घेतले. 1100 ब्राह्मण दाम्पत्यांना दक्षिणा दिली. उंची वस्त्रे, सोन्या चांदीचे दागिने दिले. एका रात्री गुरूंच्या जवळ बसून शारदा उमा महेश्वराचे चिंतन करत होती. मध्यरात्री एकदम तेजस्वी प्रकाश सगळीकडे पसरला. नैध्रुव ऋषींच्या डोळ्यांमध्ये तो प्रकाश गेला. त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त झाली. तेथे देवी प्रकट झाली. शारदा देवीची पूजा करत होती. ती प्रार्थना करत होती, हे जगदंबे, माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला ब्रह्मानंदाचा लाभ करून दिला. हे देवादी देवी गणपतीची माता, वेद पुराणात ही तुझी थोरवी गायलेली आहे. तुझ्या कृपेने जन्मांध व्यक्तीला दृष्टी येते. पांगळे पळू लागतात. मुके पोपटाप्रमाणे बोलतात. अज्ञानी पंडित बनतात. तू आपल्या भक्तांचे पालन करतेस. ब्रह्मा आणि सर्व देव तुझे सदैव स्मरण करतात. तुझे स्मरण करणाऱ्यास तू जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करतेस. हे देवी जगदंबे, तू सर्व ठिकाणी भरून राहिली आहेस. शारदेचे स्तवन ऐकून देवी शारदेला म्हणाली, मी तुला प्रसन्न झाले आहे. आता हवा तो वर मागून घे. तेव्हा शारदा म्हणाली, नैध्रुव ऋषींच्या मुखातून प्रगटलेला आशीर्वाद सत्य होऊ दे. जगदंबा बोलू लागली, शारदा ही मागच्या जन्मी द्रविड देशातील एका ब्राह्मणाची मुलगी होती. तिचे नाव भामिनी होते. तिला एक सवत होती. आपल्या कौशल्याने तिने पतीला आपल्यामध्ये गुंतवून ठेवले होते. त्यामुळे सवत पतीपासून दूर गेली आणि कुमार्गाला लागली. भामिनीच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाचे मन भामिनीवर जडले. भामिनीने त्याचा अपमान केला. एके दिवशी त्याचा मृत्यू झाला. पतीने आपल्याकडे लक्ष न देता भामिनीकडे दिले, म्हणून सवतीने तिला विधवा हो असा शाप दिला. सवतीचा मृत्यू झाला. भामिनीचाही मृत्यू झाला. भामिनीने शारदा म्हणून या घरी जन्म घेतला. शारदेच्या पूर्वजन्मीचा पती आत्ताच्या या जन्मात द्रविड देशामध्ये वास्तव्य करून आहे, परंतु हा देश खूप दूर आहे. तो शारदेला स्वप्नात येऊन भेटेल. त्यापासून शारदेला गर्भ राहील. काही दिवसांनी शारदेला एक गुणवान रूपवान पुत्र होईल. शारदा नंदन म्हणून त्याची कीर्ती सर्वत्र पसरेल. एवढे बोलून देवी गुप्त झाली. शारदेला दिवस राहिले, परंतु शारदा तर विधवा होती. त्यामुळे समाजातील लोक तिची निंदा करू लागले. तेवढ्यात आकाशवाणी झाली, शारदेची निंदा करू नका. माझ्या आशीर्वादाने ती गर्भवती झाली आहे. तिच्या मनात कोणत्याही प्रकारचे पाप नाही. ही आकाशवाणी ऐकून एक वृद्ध गृहस्थ म्हणाला, उगीच या मुलीची निंदा करू नका. ईश्वरी माया ही अगम्य असते. विश्वामध्ये अनेक अतर्क गोष्टी घडतात. आकाशातील चंद्र सूर्याला कोणाचा आदर आहे? पोटातील गर्भ कसा काय वाढतो? पुरातन काली युक्तेत नावाचा राजा होऊन गेला. त्याचे पाण्यामध्ये वीर्यस्खलन झाले. ते पाणी एका वारांगणेने सेवन केले. तिला एक सुंदर पुत्र झाला. विभांडकाचे रेत पाण्यात पडले असताना त्या ठिकाणी त्या हरिणीने ते पाणी प्राशन केले आणि दशरथ राजाच्या यज्ञात श्रेष्ठत्व पावलेले ऋषी शृंगी तिच्या उदरातून जन्माला आले. सत्यवतीला मत्स्य राजपुत्र झाला. एका म्हशीच्या पोटी महिषासूर राक्षसाचा जन्म झाला. कित्येक ऋषींच्या केवळ वाणीने गर्भ राहिले. सांबाच्या पोटी मुसळ जन्माला आले. हा सर्व इतिहास लक्षात घ्या. देवीची करणी अगाध आहे. हे ऐकूनही काही लोक निंदा करत होते. त्यांना त्याचे प्रायश्चित मिळाले. दिवस पूर्ण झाल्यानंतर शारदेच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. शारदेचा पुत्र म्हणून त्याला शारदानंदन म्हणत असत. 8व्या वर्षी त्याची मुंज झाली. वेदाच्या अध्ययनाला सुरुवात झाली. 4 वेदांचा त्याचा अभ्यास झाला. त्याने पूजा अर्चा करून शंकरांना प्रसन्न करून घेतले. एका शिवरात्रीच्या दिवशी शारदा आपल्या पुत्राला घेऊन गोकर्ण क्षेत्राला गेली. तेथे मागील जन्मीच्या पतीची भेट झाली. शारदेने आपला पुत्र त्याच्या पायावर घातला. तो मुलगा आपल्या आई वडिलांची नित्याने सेवा व पूजा करत असे. तो आपल्या आई वडिलांची सेवा करत नाही. त्याचे सर्व तप व्यर्थ जाते. शारदा आणि पती शिवपदाशी एकरूप झाले. शिवलीला अमृत एक दिव्य रसायन आहे. श्रीधर कवी सर्वांना विनंती करतात की लोकांनी हे अमृत अतिशय आनंदाने प्राशन करावे. अध्याय 10 समाप्त.